इथे आमच्याकडे खूप प्रँक करतात सेटवर आणि मला मला काय झालं माहिती आहे का, नक्की ते असं असं बेबी तू एकदम हापूस आंब्यासारखी दिसतेस. आत्ता मी सध्या खुश आहे खूप, कारण जिच्याशी आम्हाला एजंटचं लग्न लावायचं होतं तिच्याशी होत आहे, श्वेताशी लग्न होत आहे, कारण ती आमचं सगळं ऐकणार आहे आणि आमची सासू म्हणून येणार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आहे. एजंटची हळद आहे आणि त्यांची सून आणि मुलगा म्हणजेच विराज आणि सरस्वती माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही दोघे? खूप मस्त मजेत. मस्त कमाल. तर खूप छान दिसतंय, दोघांचाही लुक खूप छान आहे. सगळ्यात आधी लुक बद्दल काय सांगा? थँक्यू सो मच. हा लुक असा एकदम लास्ट मुवमेंटला आमचा फायनल झालाय, बट सगळ्यांचं येल्लो असल्यामुळे फारच सगळे सुंदर दिसत आहेत. आता समर्स पण चालू होते, सगळे आंब्यासारखे दिसत आहेत आम्ही असं म्हणतोय. सो ओव्हरऑल सगळे खूप अप्रतिम दिसत आहेत. अगदीच. आणि तुझा नेक पीस खूपच वेगळा असं त्या स्टोरी आहे बाबा, वेगळी स्टोरी. ती स्टोरी सांग प्रेक्षकांना. ओके, सो इथे आमच्याकडे खूप प्रँक करतात सेटवर आणि मला मला काय झालं माहिती आहे का, नक्की ते असं असं सो हे असं सगळं सुरू होतं आणि मला सापाची खूप जास्त भीती वाटते, म्हणजे फोबिया आहे मला. आणि हे मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं, त्याला हात लावले की असं फील होतं सापासारखं. ते ही सापासारखं आहे आणि हे माझ्या अंगावर टाकत होते असे की साप आहे साप आहे, आणि मी तितक्याच जोरात ओरडून पळत होते इथे तिथे. अगदीच. पण दोघांपैकी कुणाला जास्त वेळ लागला रेडी व्हायला? ऑब्व्हियसली हिलाच. ह्याला मला जर आमचा आता फॉर एक्झाम्पल कॉल टाईम 8चा असेल तर ठीक आहे, तर आम्हाला 8लाच बोलवतात, ठीक आहे, पण ह्यांना 7:30ला बोलवतात. त्याचं रिझन काय असतं की ह्यांना रेडी व्हायला वेळ लागतो म्हणून. पण त्यासाठीच बेबी मी इतकी सुंदर दिसते ना. बेबी सुंदर तर दिसते. तुझ्या वाईफला एखादी कॉम्प्लिमेंट दे. एरवी तू देत असतोस मालिकेत, पण तरी बेबी तू एकदम हापूस आंब्यासारखी दिसतेस. अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे कधी कोणी? नाही, हाच पहिल्यांदाच देतो. अगदीच. पण आम्ही ना सीन्स पहिले शूट होताना आम्हाला खरंच सरप्राईज मिळालंय की हे काय होते असं झालं. सो आम्ही जितकं एन्जॉय करतो तर शुअर आहे की प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतील. पण जो ट्रॅक सुरू आहे सध्या त्याबद्दल काय सांगाल? कारण बाबांची हळद आणि तुझ्या सासऱ्यांची हळद, तुला जे नको होतं आय थिंक ते नाहीच होतंय. म्हणजे आता तुझ्या मनासारखं होतं असं म्हणायला हरकत नाही. सगळं सांगतेस. सांगू नको, वेगवेगळं आहे. ओके, सो जसं म्हणतो की एजंटची हळद आहे, खूप ग्रँड होतीये, खूप छान होतीये, पण लग्न म्हटलं तर थोडासा प्रॉब्लेम येतोच लग्नात काही ना काही. सो आत्ता मी सध्या खुश आहे खूप, कारण जिच्याशी आम्हाला एजंटचं लग्न लावायचं होतं तिच्याशी होत आहे, श्वेताशी लग्न होत आहे, कारण ती आमचं सगळं ऐकणार आहे आणि आमची सासू म्हणून येणार आहे. पण त्यात एक बाधा येणार आहे, ती तुम्हाला बघावी लागेल. लीला आई म्हणून मान्य नव्हती, पण आता जी काही नवरी चेंज झालीये त्याबद्दल काय मत आहे? मला तर ऍक्च्युली म्हणजे हे लग्नच मान्य होत नाही असं झालं. पण माझा बेबी माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये, मी जे म्हणेल तो हो म्हणतो. पण विषय असा आहे की कोणीही म्हणजे आमची आई म्हणून येऊ दे, भलेही ती लीला असू दे किंवा श्वेता असू दे, एंड ऑफ द डे सफर आम्हालाच करावं लागणार. कारण की ह्या नाही सगळा प्रॉब्लेम जो असतो ना, तो ए जे आमच्यावर त्याचं खापर फोडतात, ए जे म्हणतात तुमच्या चुकीमुळे जे झालंय, तर एंड ऑफ द डे आम्हालाच सफर करावा लागणार आहे. सो त्यासाठी आम्ही आता रेडी होतोय, प्रिपेअर होतोय की पुढे त्यांना उत्तरं काय देऊ शकतो जर प्रॉब्लेम्स झाले तर. बट मला असं वाटतंय की ॲज फार ॲज माझी बेबी आहे ती काही प्रॉब्लेम होऊ देणार नाही किंवा मग खूपच मोठा प्रॉब्लेम क्रिएट करेल. अगदीच. पण मगासपासून सगळ्यांसोबत प्रँक करताय. सो आज हळद आहे, हळद झाल्यानंतर असं काही ठरवलंय तिला किंवा त्याला हळदीने माखवायचे वगैरे असं काही? असा प्लॅन आहे आमचा, तो किती सफल होईल माहित नाही, पण असा प्लॅन तरी आहे. आणि तो प्लॅन तू सांगू शकतोस? तो प्लॅन सांगण्यात नाही, तो बघण्यात मजा येईल. सो थोडा वेळ थांबा. आणि अगदीच. पण तुझ्या बाबांची हळद आहे, सासऱ्यांची हळद आहे आणि वल्लरी डान्स करते, म्हणजे जिच्यासोबत लग्न होणार होतं ती परफॉर्म करते आणि तिचा जो काही डान्स आहे तो आम्ही पाहिला. पण तुम्हाला तो पाहून कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण वल्लरी खरंच खूप कमाल असते, खूप ग्रेसफुली नाचते आणि मजा येते तिचा. मी ॲक्च्युली आमचा सीन पण नव्हता, पण आम्ही ही चल वल्लरी डान्स करते, आपण बघायला जाऊया. सो खूप सुंदर डान्स करते ती आणि छान, सगळं छान होत आहे. ओव्हरऑल कोरिओग्राफ पण छान केला आमचा जो सनी डिरेक्टर आहे, त्यांनी जो म्हणजे एकदम लास्ट मोमेंटला असा पटकन कोरिओग्राफ केला ना, आणि तो त्यांनी खूप इझिली ग्रास्प केला आणि कॅच केला ना, त्यामुळे तो एकदम अमेझिंग वाटतोय बघताना. तुम्हाला तर तो दिसेलच एपिसोडमध्ये, नक्की बघा. तुमचा डान्स वगैरे काय असणार आहे का? अजून तरी नाहीये, पुढे यू नेव्हर नो, करायला आवडेल. मला तर आवडेलच, पण काय नाही, जे आमचे जरा स्ट्रिक्ट आहेत त्यांना नाही आवडत त्यांच्या सुना नाचलेल्या वगैरे, म्हणून आम्ही काही लोकांना बोलवलंय, म्हणून सासूला नाचवतोय. अगदीच. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं गप्पा मारून. फक्त जाता जाता या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल?
प्रेक्षकांना मी हीच विनंती करेन की मालिका बघत राहा. तुम्हाला म्हणजे अफलातून मजा येणार आहे आता मालिकेमध्ये. आता जस्ट म्हणजे लास्ट टाइम मी जसं बोललेलो की खिचडी झाली आहे, तिला तडका लागला, तर आता फक्त हळद पडली, आता मसाला वगैरे सगळं पडणार आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला. एजंटची क्यूट सून म्हणूयात, तू काय सांगशील? मी हेच सांगेन की लग्नाचं आमंत्रण आहे तुम्हा सगळ्यांना. सो प्लीज या. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो की नवरी मिळेल हिटलरला, सो हिटलरला नवरी मिळाली आहे. ती कोण आहे ते तुम्हाला कळेल, पण ती नवरी बघायला आणि ती लग्नातली सगळी धमाल बघायला तुम्ही प्लीज 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 या. आणि दररोज रात्री 10 वाजता झी मराठीवर आमची सिरियल बघा. थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.